एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि येस, मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये फक्त एक्सप्लेनेशन दिलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ आपले व्लॉग कशाचे रिलेटेड असतील. सो या आजचा व्हिडिओ असणार आहे. मी लगेचच तुम्हाला सांगून टाकते की जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्ट हा कोर्स करता तेव्हा तुमच्या व्हॅनिटीमध्ये हेअरसाठी लागणारे प्रोडक्ट कुठले लागतात तुम्हाला. आणि खूप साऱ्या मुलींचा क्वेश्चन्स असतो क्लासेसमध्ये पण की जे लिहून दिले जातात. माझी नोटबुक दाखवते तुम्हाला. जेव्हा मी क्लास केलेले तेव्हा ही होती आणि मी खूप असं एकदम मस्त एकदम नोट्स वगैरे काढलेले. मला दाखवत असं लांबूनच असा. ओके, खूप ही पूर्ण भरली आहे. ओके, आणि ह्याच्यानंतर पण मी अजून नोट्स काढले. ती मे बी माझी मुंबईमध्ये राहिली आहे मी जेव्हा जॉबसाठी गेलेले तेव्हा. सो अशी माझी जर्नी आहे बघा. मी खूप काय ट्राय करत असते, म्हणजे बसून तर नसते कधी, बट हे चालूच असतं. सो ती पण नोटबुक मी नंतर दाखवेल. मी आता चाललेच आहे उद्या, म्हणून हे सगळे व्लॉग आधी शूट करून ठेवते. सो ती पण नोटबुक तुम्हाला दाखवेल, त्याच्यावरती पण एक्सप्लेनेशन देईल तुम्हाला. बट सध्या तरी हा व्हिडिओचा टॉपिक आहे की हेअर्ससाठी तुम्हाला जे प्रोडक्ट लागतात ते कसे दिसतात आणि त्या हेअर्सच्या प्रोडक्टमधली लिस्ट जी असते ती आपण नोटबुकमध्ये लिहितो जेव्हा कोर्स करतो तेव्हा. ओके, बिकॉज आपल्याला तिथे शिकवतात सुद्धा की म्हणजे कुठले कुठले प्रोडक्ट कसे दिसतात किंवा त्यांचा उपयोग कसा आहे, कशा प्रकारे त्यांचा उपयोग करायचा आहे. सो त्या गोष्टींचा तुम्हाला आजचा व्लॉग आहे त्याच्यामध्ये बघायला मिळेल. काय काय लागतात गोष्टी हेअर्ससाठी, हेअर स्टायलिंगसाठी. ओके, सो माझ्याकडे जे आहे ते तुम्ही नोट करून ठेवा. आणि एंड ऑफ दी व्हिडिओ मी एक चार्ट देईन, त्याच्यामध्ये लिस्ट असेल प्रॉपर प्रोडक्ट नेम हेअर स्टायलिंगसाठी कुठले लागतात ते. ओके, सो फर्स्ट गोष्ट आहे हेअर्ससाठी ती कुठली असेल? गेस करा तुम्ही कुठली असेल. एक तुम्ही कमेंट करून पण सांगा जर तुम्ही गेस केली होती तर ती गोष्ट नक्की कुठली होती. खोटं बोलू नका, मला नक्की सांगा कुठली गोष्ट होती जी तुम्ही गेस केली आत्ता हा व्हिडिओ बघून. ओके, सो पहिली गोष्ट इम्पॉर्टंट जी लागते आपल्याला ती म्हणजे कोंब लागते आपल्याला हेअर्ससाठी. ठीक आहे, म्हणजे टँगल फ्री करण्यासाठी. क्लायंटचे हेअर जर जाड वगैरे असतील तर पहिलं टँगल करून घेणार. सो टँगल फ्री करण्यासाठी आपल्याला लागते कोंब लागते. सो कोंबमध्ये पण खूप सारे प्रकार येतात, फोक कोंब वगैरे. ह्याच्यामध्ये असं ते पॅकेटच मिळतं, त्याच्यामध्ये ही एक कोंब असते, टेल कोंब असते, वेगवेगळे स्टायलिंगच्या कोंब येतात. ओके, हे लायनिंगसाठी वगैरे जर तुम्हाला हाताने नसेल करतात तर ह्याच्याने सुद्धा असा तो यूज आहे. म्हणजे मला यूज नाही सांगत, बट तुम्हाला प्रोडक्ट कुठले आणि कसे दिसतात ते दाखवते. ओके, सो ही एक कोंब. त्याच्यानंतर हा पूर्ण असा एक बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर सगळं ठेवू शकता. म्हणजे छोटे छोटे क्लिप्स वगैरे जे असतात ना, यू पिन्स, बॉबी पिन्स, परत हे मोठेवाले यू पिन्स. ओके, देन हे वाले जेव्हा तुम्ही पार्टेशन करता समोरून आणि ते केस असं यायला नको कुठल्या पार्टेशनमध्ये जेव्हा हेअरस्टाईलिंग वगैरे करत असता तेव्हा. सो त्यासाठी असे क्लिप्स हे तुम्हाला दाखवते. यू पिन्समध्ये तुम्हाला हे असे छोटे असतात बघा, हे छोटे मिळतात, देन हे मोठे मिळतात. आणि ह्यांच्यामधली पण मे बी ही मीडियम साईज आहे. ही जी साईज आहे ह्याच्यापेक्षा पण एक छोटी येते आणि लास्टला ही एक छोटी येते. ओके, ह्या अशा दोन येतात पिन्स. आणि इनविजिबल यू पिन्स पण असतात, ते पण तुम्हाला मी दाखवते. ते कसे दिसतात ते पण दाखवते. सो हे असे पॅकेट्समध्ये येतात, असं मिळतं हे. ओके, हे पण मी तेव्हा जेव्हा क्लासेससाठी गेलेले तेव्हा हे सगळे प्रोडक्ट घेतलेले. सो हे बघा, असं नाही की संपले नाहीत, संपलेत. सो हे अशामध्ये मिळतात. आणि ते इनविजिबल का? बिकॉज हेवी पण नसतात ते एकदम. जेव्हा तुम्ही फ्लॉवर्स वगैरे लावता ना मागे बन करून, तर तेव्हा ते दिसू नये. रोज पेटल्स वगैरे तुम्ही बनवता ना, तर तेव्हा ते दिसू नये म्हणून हे इनविजिबल. हे दिसण्यात नाही आहेत जास्त. दाखवते वेट तुम्हाला. एक ह्याच्यामध्ये ओपन केलेले दिसत नाही आहेत मला ह्याच्यामध्ये, बट तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवते. जस्ट वेट. व्हिडिओ मोठा होईल गाईज, बट तुम्हाला हेल्पफुल असेल जर हा व्हिडिओ त्या मुली बघत असतील ज्यांना मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आहे आणि त्यांना त्याचे प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे, तर त्यांच्यासाठी नक्की हेल्पफुल होईल हा व्हिडिओ. अबे यार निकल ना. ओके, ये देखो, हे असे एकदम पातळ असतात एकदम बघा. ह्याला बोलतात इनविजिबल यू पिन्स. सो यू पिन्समध्ये तुम्हाला हे घ्यायचे जे आधी दाखवले ते मोठेवाले, छोटेवाले, बिग, स्मॉल अँड बिग, देन इनविजिबल. देन स्टायलिंग करताना तुम्हाला हे
व्हाईट ट्रान्सपरंट रबर आणि हे असे ब्लॅक, हे वाले रबर. तुम्ही घाबरू नका, तुम्हाला हे पण दिसेल आणि लास्टला लिस्ट पण देईल मी प्रॉपर, जिथे लिहिलेलं असेल आणि पूर्ण लिस्ट बनवलेलं असेल. असं एक पेज असेल, तो मी व्हिडिओच्या शेवटी टाकेन, किंवा मग तसं नाही केलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला पक्का देईल पुरा लिस्ट. ओके, सो हे 2, देन हे वाले पिन्स असे, देन हे झिगझॅगवाले पिन्स. आणि हे असे का घ्यायचे, बिकॉज हे चांगल्या प्रकारे स्टक होतात. तुम्ही प्लेनवाले घेतलात ना, ह्याच्यामध्ये प्लेनवाले दिसतात जिथे असं झिगझॅग नसतं. ओके, सो ते लगेच निघून जातात. हां, ते पण तुम्ही जुगाड करून करू शकता, म्हणजे हार्ड स्प्रे वगैरे लावून, बट ते निघण्याची शक्यता खूप जास्त असते. हे कसे स्टक होतात ह्याच्यामध्ये झिगझॅगमध्ये. सो हे वाले घ्या आणि ते पण ठेवा बाय चान्स तुम्हाला लागत असतील तर, बट हे नेसेसरी आहे, हे ठेवाच. ओके, हे वाले पिन्स. देन ही अशी कोंब, टेल कोंब, असं पार्टेशन वगैरे काढण्यासाठी ही अशी टेल कोंब मिळते, ही टेल कोंब. देन तुमच्याकडे बिंदी वगैरे लावता धागा, बिंदीचा धागा जो असतो ना ब्लॅक कलरचा, तो. अशी एक सिझर ठेवा तुमच्या याच्यामध्ये, कट करायला धागा वगैरे. आणि असं एक बिंदी, जर तुम्ही सगळं करून झालं आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला बिंदी लावायची, सो असं एक मिळतं हे अशी स्टिक. ओके, सो ही पण घेऊन ठेवा, ही पण लागते, बिकॉज सगळं झाल्यानंतर कशी लावणार बिंदी, मग ते वरून चांगलं नाही वाटत. सो ह्याच्यामध्ये धागा अडकवून बिंदी स्टक करून त्याच्यामध्ये हे असं इथून काढायचं आणि मागून निघतं आपल्या. ओके, सो हे ओके. सो हेअरस्टाईलिंगमध्ये तुम्हाला हे, आणि मी जस्ट असंच ठेवलेले पिन्स वगैरे असे मोठे वगैरे बॉक्समध्ये. सो या बॉक्समध्ये, हा बॉक्स असा रेडी करा तुम्ही, याच्यामध्ये सगळं व्यवस्थित राहतं. देन तुम्हाला ठेवायची अशी एक नेट, दाखवते ही मोठीवाली नेट, अशी ही नेट बघा. आता तुम्हाला समजतंय की मी जे शिकले ते वेस्ट गेलं का, बिकॉज मी तुम्हाला शिकवू शकते ना, तुमच्यासोबत हे व्लॉगिंग शेअर करू शकते मी इन्फॉर्मेशन. सो कुठली गोष्ट वेस्ट नाही जात. ओके, ही अशी नेट आहे बघा, दिसते पण एकदम पातळ, याचं दिसत नाही आहे जास्त. सो रोज पेटल्स वगैरे बनवताच्या वरती पण लावतात काही, किंवा हां, रोज पेटलसाठी बेस्टच असते ही, नो डाऊट. आणि बनसाठी मोठावाला बन, तुम्हाला त्याच्यावरती काय आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे अटॅच करायचे तर हे बेस्ट आहे. आणि हा असा बिंदीसाठीचा हा धागा बघा, असा धागा ब्लॅक कलरचा. ब्लॅक बिकॉज कलरफुल घेऊन उपयोग नाही, मग ते दिसण्यात येणार, विचित्र वाटतं. ब्लॅकच घ्या. ओके, सो दॅट्स इट. हेअरसाठी हे लागतं. आता तुम्हाला हे दाखवले मी, असे बॉक्स मिळतात, ते जे युपिन्स दाखवले ना, असे बॉक्स मिळतात मार्केटमध्ये. सो तुम्ही हे क्वांटिटीमध्येच घ्या बॉक्स, असं सेपरेट जे छोटे छोटे मिळतात ना, असं घ्यायला नका जाऊ. मग एक घेणार ते कुठपर्यंत पुरणार ना. आणि असं कधीच करू नका, ब्रायडलच्या पॅकेजनुसार तुम्ही तुमच्या गोष्टी परत घेत जा. पॅकेज तुम्हाला चांगलं मिळते तर एवढे पिण्यासाठी एकदम लाचार बनू नका की आम्हाला परत हवं आहे वगैरे. ओके, सो ते एक इन्क्लूड करा, म्हणजे माझं एक सांगते ओपिनियन. देन येस, हे असे छोटे बन्स, डोनट, हे पण ठेवा, एक स्मॉल बिग. ओके, ते पण आपल्याला यूज होतात. हे जस्ट मी असे रबर ठेवलेत. ओके, आणि मेन तुम्हाला एक शाईन स्प्रे आणि हार्ड स्प्रे लागतोच. आता शाईन स्प्रे आणि हार्ड स्प्रे तुम्हाला मी मे बी आता एक्सप्लेनेशन चालू आहे तर तुम्हाला मी त्याचे फोटोज पण दाखवेन. शाईन स्प्रे, इकडे तुम्हाला शाईन स्प्रे दिसेल, हार्ड स्प्रे दिसेल. सो ते पण तुम्ही वाटलं स्क्रीनशॉट नंतर मारून ठेवू शकता व्हिडिओमधून. तुम्हाला इथे फोटोज मी नक्की देईल टॉकिंग चालू असताना. एडिटिंगमध्ये ते मला जाऊन नंतर करावं लागेल. सो शाईन स्प्रे, हार्ड स्प्रे तुम्हाला लागतात हेअरस्टाईलिंगमध्ये. युपिन्स तुम्हाला सांगितले, कोंब कुठले लागतात ते तुम्हाला सांगितले. सो हेअर्ससाठी हे खूप कमी सामान लागतं. आणि इन्स्ट्रुमेंटमध्ये गेल्यात म्हणजे स्टायलिंग करताना ज्या मशीन्स लागतात तुम्हाला, सो त्या पण मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्लॉगमध्ये, बिकॉज आता माझ्याजवळ इथे अवेलेबल नव्हते.
आता बेसिकसाठी तुम्हाला शिकण्यासाठी हेअरस्टाईलिंग वगैरे शिकण्यासाठी तुम्हाला हे लागेल. ओके, तुम्हाला बेसिक शिकण्यासाठी जे लागतं ते मी तुम्हाला दाखवलं. असा हा बॉक्स. देन तुम्हाला जे कोंब लागतात ते पण वेगवेगळ्या टाईपचे घेऊन ठेवा. बट बेसिकसाठी हे तुम्हाला नीड आहेच तुम्हाला या गोष्टींची. या गोष्टी तुम्हाला ठेवाव्या लागतील व्हॅनिटीमध्ये. ओके. देन खूप स्टायलिंगमध्ये खूप प्रकार येतात. मूव्स बोला, हार्ड स्प्रे, शाईन स्प्रे. ओके. सो त्या गोष्टी नंतर ते डस्ट पावडर वगैरे त्या गोष्टी. सो ते इन डिटेल तो हेअरस्टाईलिंगचा प्रोडक्टचा व्हिडिओ वेगळा करेल. बट हेअरसाठी हेअरस्टाईल स्टक करून ठेवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या मी आता तुम्हाला दाखवल्या. ओके. सो या हाच व्लॉग आपला आजचा होता आणि लेंदी नाही करत. बट तुम्हाला हे आत्ताचे जे व्लॉग माझे येतील ह्या व्लॉगनंतर ते खूप हेल्पफुल असणार आहेत. सो स्किप नका करू. तुम्हाला गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील आणि मी तुम्हाला ट्राय करेल जास्तीत जास्त की चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन देऊ ह्या गोष्टींवरती की तुम्हाला काय पाहिजे काय नको ते. ओके. आणि ते स्प्रे आणि जे मशीन्स आहेत माझ्या आयकॉनिकच्या ते पण मी तुम्हाला दाखवेन. स्टार्टिंगला तुम्ही ठेवावेच लागतात. मग स्टार्टिंगलाच घ्यायच्यात आणि ते असं नाही की त्या गोष्टी नंतर उपयोगाला नाही आहेत. स्वतःसाठी तर तुम्ही चांगल्याच गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट कराल ना वन टाईम. सो तुम्ही त्या घेताना आयकॉनिकच्याच घ्या. कर्लर बोला, क्रिम्पर बोला, स्ट्रेटनर बोला. ओके. सो त्या मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवणारच आहे. सो थोडेसे पेशन्स ठेवा. आणि या तुम्ही आता हे व्लॉग बघता तर तुम्हाला अजून आयडियाज येत असतील की तुम्हाला कुठली गोष्ट माहीत नाही आहे फील्डमधली. सो ते कमेंट करून मला सांगा. मी त्या गोष्टी पण कवर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आत्ताचे व्लॉग माझे कसे वाटतात. ओके. सो बाय बाय गाईज.